महाराष्ट्र राज्य इथे पार पडत आहे। तर सर्वप्रथम या फाउंडेशनचे अध्यक्ष यायचे आहे, आता अवघ्या काही क्षणात येईल। त्यांना आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर तसेच मंगेशदादा ठाकरे यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना, माननीय भास्करजी कचडे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं मी अशी त्यांना विनंती करतो। आपण पूजनाकडे वळूया आणि तुम्हा सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करतो, शिवाजी महाराज वाचनालयाला वेगवाट प्रोव्हाइड झाला आहे। सागरदादा सर्वे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ईश्वरदादा शिवबाराजे फाउंडेशन यांच्यामार्फत आपण काही पुस्तकं दिली आहेत, त्यामार्फत आपण आज उद्घाटन सोहळा यासाठी आपण उपस्थित आहोत। संपूर्ण गावकरी इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। मंचावरील सरपंच साहेब, सदस्यगण आणि शिवबाराजे फाउंडेशनचे सदस्य इथे उपस्थित आहेत। वाचनालय हे खूप महत्त्वाचं असतं, जे प्रत्येक गावालाच मिळेल असं नाही, कारण एक सौभाग्य लागतं की प्रत्येक गावाला एक वाचनालय मिळू शकते की नाही। आज वर्ग आहेत किंवा एक चांगला विचार करणारे लोक आहेत आणि या वाचनालयातून कुठेतरी चांगले विद्यार्थी घडतील, चांगले लोक घडतील, कोणी चांगल्या पदावर जातील, कोणी चांगले बिझनेस करतील। वाचनालय ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्यातून खूप सारं आपण ज्ञान मिळवू शकतो, फक्त ते तुम्हाला आत्मसात करण्याची जिद्द हवी असते। शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्रात जे काही थोर संत समाजसुधारक होऊन गेले त्या सर्व सादर नमस्कार। शिवबाराजे फाउंडेशनबाबत थोडीफार माहिती आमच्या सन्माननीय लांडे सरांनी आपल्याला थोडक्यात दिलेली आहे। मी थोडं वेगळ्या विषयावर बोलेन, त्याच्या आधी मी तुम्हाला काही विचारेन, आपल्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी कोण कोण करतात? संबंध तुटला आहे का? एज्युकेशन काय झालं आहे? ग्रॅज्युएशन 12वी शिकलो, 10वी पास झालो म्हणून 12वी शिकलो, 12वी पास झालो म्हणून ग्रॅज्युएशन केलं, असं नसलं पाहिजे। कारण आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, असे अनेक थोर विचारवंत शिक्षणाचा प्रसार करणारे महात्मा ज्योतिबा फुले तर्फे वाचनालयाच्या एका पाण्याला मिनी उद्घाटन म्हणून, कारण अजून जे मेन आमचं उद्घाटन करायचं होतं ते झालेलं नाही आहे, तरी पण आपण आज या उद्घाटन समारंभाला लाभलेले राजे शिवबाराजे फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय लांडे सर, सन्माननीय ठाकरे सर, सन्माननीय सुदर्शन सर व यांच्यासोबत आलेली संपूर्ण टीम जमू आणि मंचावर उपस्थित उपसरपंच सदस्य सर्व गावातील विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक त्यातर्फे चांगले प्रयत्न केले। सर्वप्रथम पारशिवनी गावाजवळ नगरधन या गावी एक वाचनालयाचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि गावामध्ये हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला आणि प्रत्येकाची, लहान मुलाची, मोठ्या वरिष्ठांची
सर्वांची अपेक्षा होती की आपल्या गावात असं वाचनालय पाहिजे. सर्वांची अपेक्षा होती. त्यानंतर मी स्वतः जिल्हा परिषदेला जाऊन CO साहेबांना भेटलो आणि नेमका त्यांच्या जिल्हा परिषद सेस फंडामधून CO ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत गाव तिथे वाचनालय देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद नागपूर यांनी ते राबवत आहे. वानखडे सर आपलं अध्यक्षीय भाषण आपल्यासमोर मांडतील असं मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य फुले दाम्पत्य, सन्माननीय व्यासपीठ आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि गावातील नागरिक, शोभाराजे फाउंडेशनच्या वतीने ह्या वाचनालयाला एक छोटीशी भेट आज आम्ही आपणास घेतली आहे. खरं तर 19 ते 20 वाचनालयानंतर पहिल्यांदा ही संकल्पना क्लिअर झाली की वाचनालय कसं असायला पाहिजे. म्हणजे आजपर्यंत आम्ही जेवढ्याही वाचनालयामध्ये गेलो, आमच्या कल्पनेच्या पलीकडलं हे वाचनालय आहे. आणि सरपंच साहेबांचं वय बघता मी मगांपासून तेच विचार करत होतो, ह्या वयात त्यांना असं वाटलं की आपण वाचनालयाची संकल्पना सुरू करावी. हे खरंच त्या व्यक्तीच्या विचाराची जी उंची आहे ते आपल्याला सांगते आहे. आता तुम्ही कदाचित त्यांच्या पक्षाचे असाल नसाल, गाव म्हटलं म्हणजे हे प्रकरण येतं म्हणून मला असं बोलावं लागतं आहे. पण तरीसुद्धा कसं असतं ना की कुठेतरी चांगल्या विचारांना, चांगल्या गुणांना आपण सपोर्ट केला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. मी काही बोलण्या अगोदर सर्वात अगोदर सन्मान हा महत्त्वाचा असतो, कारण हा कर्तृत्वावर आधारित असतो आणि त्याच्यामुळे 2 सन्मान आपण इथे घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी सर्वात अगोदर श्री कुमार निखिल राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये MPSCमधून नोकरी मिळवल्याबद्दल त्यांचं सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठांना आमंत्रित करतो आहे की MPSCमधून ते म्हणजे गावाचे बोलण्याचा कल हा पुस्तकाकडेच होता. पुस्तकावरनं एक गोष्ट अशी नक्की लक्षात येतं की जेव्हा आपण इतिहासामध्ये बघतोय, जेव्हा भारतामध्ये भरपूरसे परकीय आक्रमण झाले, त्याच्यामध्ये एक खिलजीचं सुद्धा होतं. आणि आपल्याला जी माहिती पुरवल्या जाते व्हिडिओच्या माध्यमातून आणि जी शेवटी आपण खरी मानतोय, कारण पुस्तक वाचून त्याच्यातून परिपूर्ण जाणून घेण्याची आपली इच्छाशक्ती नसते. आज भारतामध्ये जे सिच्युएशन आहे, सोनम वांगचुक यांच्यावरती जो अत्याचार होत आहे,